कोल्हापूर शहरासह नद्यांच्या जवळून जाणाऱ्या शहरात निळी आणि लाल पूररेषेबाबत सर्वेक्षण करण्यासाठी शासनानं 12 सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे। या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली होती। ही मुदत संपून 2 महिने उलटले तरी या समितीनं प्रत्यक्षात कामकाजाला प्रारंभच केलेला नाही। त्यामागचं गौडबंगाल काय असा सवाल कोल्हापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेता राजेश लाटकर आणि गटनेता इंद्रजित बोंद्रे यांनी उपस्थित केलाय। पावसाळ्यात महापुराचा फटका बसला की मग पूरप्रवण क्षेत्रातील निळी आणि लाल रेषेबद्दल चर्चा सुरू होते, पण पूर ओसरल्यानंतर चर्चाही ओसरली जाते। या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे यांच्यासह इंडिया आघाडीतील नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेतली। 10 फेब्रुवारी 2026 रोजी पूररेषेचा अभ्यास करण्यासाठी शासनानं 12 सदस्यांची समिती नियुक्त केली आहे। नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असून कोल्हापूर महापालिका आयुक्तांसह अन्य 12 सनदी अधिकारी या समितीवर सदस्य आहेत। निळ्या आणि लाल पूररेषांचा अभ्यास करून त्यावरील उपाययोजना सुचवून अहवाल सादर करण्यासाठी शासनाकडून त्या समितीला 2 महिन्यांची मुदत दिली होती। त्यानुसार 10 एप्रिल 2026 रोजी अहवालाची मुदत संपली, पण वास्तवात त्या समितीनं आपल्या कामकाजाला प्रारंभही केलेला नाही। समितीची एकही बैठक झालेली नाही। त्यामागचं गौडबंगाल काय असा सवाल विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी उपस्थित केलाय। या समितीची कामकाज आणि त्याची कार्यवाही आणि त्याची अंमलबजावणी तातडीनं होणं गरजेचं आहे। 2 महिन्याचा त्याला कालावधी देण्यात आला होता। तो कालावधी 10/3/26, 10/4/26, 10 एप्रिलला त्याची मुदत संपलेली आहे। त्याचा अहवाल येणं अपेक्षित होतं, त्याच्यावर कार्यवाही होणं अपेक्षित होतं। पूररेषेची रिव्हिजन दर 4-5 वर्षांनं होणं अपेक्षित होतं। आज 2026 आलं, ती रिव्हिजन झालेलीच नाही। त्यामुळे या समितीनं येऊन कामकाज करणं जर चालू केलं असतं, स्थानिक अहवाल तयार झाला असता, मग त्याची पुन्हा एकदा ब्ल्यू लाईन कुठंपर्यंत काय करायचं आणि कशी करायची समितीची अहवाल करत ते बंधनकारक राहिलं असतं। केवळ कोल्हापूर शहरात 1600 हेक्टर क्षेत्र पूरबाधित होतं, त्यातून मोठं नुकसान होतं। सन 2021 मध्ये ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन निश्चित झाली होती, पण त्यानंतर गेल्या 5 वर्षात शासन स्तरावर कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत असं राजेश लाटकर यांनी नमूद केलंय। पत्रकार परिषदेला राहुल माने, प्रतापसिंह जाधव, प्रवीण सोनवणे, अमर समर्थ, विनायक फाळके, सचिन शेंडे, ऋग्वेदा माने, संजय मोहिते, सुभाष बुचडे, अर्चना बिरांजे उपस्थित होते।